मी सोनमच्या तोंडावर जोरात थाप मारली. तुझी मला स्पर्श करण्याची हिंमत कशी झाली? तू मला घाणेरडे केलेस. माझे शरीर अशुद्ध झाले. मी खूप ओरडत होते आणि सोनम माझ्यासमोर उभी राहून रडत होती. मॅडम, मला माफ करा. मी चूक केली. मी तुम्हाला पाहिलेही नाही. मला माहीत आहे की तुम्ही आमचा खूप द्वेष करतात, म्हणूनच मी नेहमीच तुमच्यापासून दूर राहते. पण आज मी नकळत ही चूक केली. पण मी तिचे ऐकले नाही आणि तिला मारहाण करू लागले. आणि जेव्हा मी तिला मारून थकली तेव्हा मी तिला जोरात ढकलले आणि इथून पुढे निघून जाण्यास सांगितले. मला तुझे तोंडही दिसू नये. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून वडील खोलीत आले आणि मला विचारले, नेहा, तुला काय झाले? तुला एवढा राग का येतोय? तू कोणावर ओरडत आहेस? तेव्हा मी माझ्या मोलकरणीकडे रागाने आणि द्वेषाने पाहत बोलले, या सोनमला माहीत आहे की मला या लोकांचा किती तिरस्कार आहे, तरी ती माझ्यासमोर आली. आता मला कपडे बदलून अंघोळ करावी लागेल. मी नुकतेच कपडे बदलले होते. माझे बोलणे ऐकल्यानंतर माझ्या वडिलांचा चेहरा रागाने लाल झाला. नेहमीप्रमाणे मी जे बोलले ते त्यांना आवडले नाही. मी तुला किती वेळा सांगितले आहे की अशा गोष्टी बोलू नकोस. मला ते आवडत नाही. हे गरीब लोक आहेत. ते सन्मानाने आपला उदरनिर्वाह करतात, कठोर परिश्रम करतात. ते आपली काळजी घेतात. आपण त्यांच्याशी असे वागू नये. माझ्या वडिलांनी सांगितलेले सर्व ऐकून मी शांतपणे तिथून निघून गेले. मला माहीत होते की बाबांचे भाषण सुरू होईल. त्यांना या सर्व नोकरांचे लाड करण्याची सवय का होती हे मला माहीत नाही. आणि आई ही अशीच होती. ते दोघेही मला अडवून म्हणायचे, आम्हीही आधी खूप गरीब होतो. आम्हीही कोणाच्या तरी घरी काम करायचो. पण मी हे नाव कठोर परिश्रमाने मिळवले आहे. मी हा व्यवसाय सुरू केला आहे. मी तुम्हाला या सर्व सुविधा दिल्या. जर देव माझ्या नशिबावर दयाळू असता, जर माझ्याकडे इतके पैसे नसते, तर आज मीही कोणाकडे तरी काम करत असते आणि तुलाही नोकराची मुलगी म्हटले गेले असते. बेटा, हा अभिमान माणसाला अजिबात शोभत नाही. देवालाही या गोष्टींचा राग येतो. तर अशी कंटाळवाणी भाषणे ऐकून मला डोकेदुखी व्हायची. त्या दिवशी माझी मैत्रीण प्रीतीच्या घरी एक मोठी पार्टी होती. मी आनंदाने त्यांच्या पार्टीला जाण्यास होकार दिला. आज मी खूप सुंदर दिसत होते. सर्वांनी माझे कौतुक केले. स्वतःची स्तुती ऐकायला कोणाला आवडत नाही. मलाही हे सर्व ऐकून खूप मजा येत होती. मी घरी परत आले तेव्हा मला माझ्या वडिलांना ड्रॉइंग रूममधून बोलताना ऐकू येत होते. मी आई आणि बाबांना हाक मारत ड्रॉइंग रूममध्ये गेले आणि मग मी माझ्या वडिलांसोबत ड्रॉइंग रूममध्ये बसलेला एक मुलगा पाहिला. मी माझ्या आयुष्यात इतका देखणा आणि सभ्य मुलगा कधीच पाहिला नव्हता. त्यानेही डोके वर करून माझ्याकडे पाहिले आणि मग पाहतच राहिला. मी काही क्षण तिथेच उभी राहिले. मग मी तिथून निघून गेले. कपडे बदलले, मेकअप काढला, पण माझं मन अजूनही त्याच मुलात गुंतलेलं होतं. तो कोण होता आणि आमच्या घरात काय करत होता हे मला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी मी त्याला पुन्हा वडिलांसोबत पाहिले. तो वडिलांसोबत बसून नाश्ता करत होता. त्याने पुन्हा खोल डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात असे काय होते की मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहूही शकत नव्हते. हे मला माहीत नाही. माझे हृदय पहिल्यांदाच धडधडले. मला कोणीतरी आवडले. तो माझ्याकडे पाहत असताना मला खूप लाज वाटत होती. ते गेल्यानंतर मी आईला त्या मुलाबद्दल विचारले आणि ती म्हणाली, हा तुझ्या वडिलांचा नवीन कर्मचारी आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगा रुजू झाला आहे. तो तुझ्या वडिलांचा पीए आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. इतका देखणा मुलगा आणि नोकर. माझ्या तोंडाची चव बदलली होती. हे ऐकून मला अजिबात आनंद झाला नाही. मला स्वतःवर राग आला की मला नोकर का आवडतो आणि नंतर त्याबद्दलची माझी आवडही संपली. मला वाटले की तो एक श्रीमंत मुलगा आहे, पण तो गरीब निघाला. मला नेहमीच गरीब लोकांचा तिरस्कार होता. तो अनेकदा बाबांसह घरी यायचा आणि माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचा.
पूर्वी मला तो माझ्याकडे पाहताना आवडायचा, पण त्याचे खरेपण कळल्यानंतर मला राग येऊ लागला आणि एके दिवशी मी त्याचा खूप अपमान केला. तू सतत माझ्याकडे का पाहत राहतोस? तू तुझ्या मर्यादेत राहा. तुला माहीत नाही का की तू या घरात नोकर आहेस आणि मी या घराची मालकीण आहे. जर पुढच्या वेळी तू मला असं पाहिलंस तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेन. मी त्याला धमकी दिली तेव्हा तो शांतपणे माझ्याकडे पाहत राहिला. तेवढ्यात बाबा तिथे आले. त्यांनी सगळं ऐकलं होतं आणि ते मला ओरडू लागले. मी तुला किती वेळा सांगितले आहे की इतरांशी गैरवर्तन करू नकोस, पण मी काय म्हणतोय ते तुला समजत नाही. आता तू नीलसोबतही गैरवर्तन करायला लागले आहेस. नीलची माफी माग. बाबांचे हे ऐकून मी थक्क झाले. नीलची माफी मागणे ही खूप दूरची कल्पना आहे. मला त्यांचा चेहराही पाहायचा नाही. तो सेवक होता, त्यामुळे माझे वडील मला खूप फटकारायचे. आता तो अनेकदा माझ्या घरी यायचा आणि त्याला पाहून मी तिरस्काराने मागे फिरायचे. घरातील सर्व नोकर माझ्यावर कंटाळले होते. माझे वडील माझ्यासाठी नाते शोधत होते. मी आईला सांगितले की मी एका खूप श्रीमंत माणसाशी लग्न करेन, ज्याच्याकडे खूप पैसे असतील आणि जो मला जगभर फिरायला घेऊन जाईल. तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आणि आई माझ्याकडे शांतपणे पाहत राहायची. ती म्हणाली, आणि जर तुझा होणारा नवरा नंतर गरीब झाला तर? जर त्याची सर्व संपत्ती आणि मालमत्ता त्याच्याकडून काढून घेतली तर तुम्ही काय कराल? तू त्याला सोडून देशील का? मग तू दुसऱ्या श्रीमंत मुलाशी लग्न करशील का? तिचे बोलणे ऐकून मी गप्प बसायचे. तिच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. लग्नानंतर जर माझ्या नवऱ्यासोबत असे घडले तर मी काय करेन, असा विचार मी स्वतः करू लागले. पण मग मी माझे सर्व विचार बाजूला सारले आणि माझे आयुष्य एन्जॉय करेन असे मला वाटले. त्या दिवशी जेव्हा बाबा घरी आले तेव्हा ते खूप काळजीत दिसत होते. त्यांना अस्वस्थ पाहून मलाही धक्का बसला. नंतर मला कळाले की आज बाबांची तब्येत खूप बिघडली होती. ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांच्या हृदयात दुखू लागले. नीलच त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले होते. आता ते बरेच दिवस ऑफिसला जात नव्हते. मी माझ्या वडिलांची खूप काळजी घ्यायचे. माझे कॉलेजही आता संपले होते, म्हणून मी घरीच राहायचे आणि स्वतःच्या हातांनी बाबांना जेवण द्यायचे. मी त्यांच्यासाठी डाएट फूड बनवायचे. माझे वडील लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा होती. जेव्हा ते आजारी पडले तेव्हा मला असे वाटले की माझ्या आयुष्यातील सर्व आनंद नाहीसा झाला आहे. त्या दिवशी मी पप्पांकडे आले तेव्हा ते म्हणाले, मी तुझ्यासाठी एक निर्णय घेतला आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. त्यांची वृत्ती खूप गंभीर होती. तेव्हा मी विचारले की हा कोणत्या प्रकारचा निर्णय होता. माझ्या प्रश्नांवर वडील मला सांगू लागले, मला तुझे लग्न करायचे आहे. मला आता माझ्या आयुष्यावर विश्वास राहिलेला नाही. मला माहीत नाही की माझे किती श्वास शिल्लक आहेत. माझ्या आयुष्यातच मला तुला तुझ्या पतीसोबत निरोप द्यायचा आहे. त्यांचे हे शब्द ऐकून मी अस्वस्थ झाले. मला माहीत होतं की पप्पांशी अशा गोष्टींबद्दल बोलण्याची ही वेळ नाही, पण तरीही मी पप्पांना सांगितलं, पण पप्पा, तुम्हाला माहीत आहे मला कशा प्रकारची व्यक्ती हवी आहे. जर तुम्हाला अशी एखादी व्यक्ती सापडली ज्याच्याकडे भरपूर संपत्ती असेल आणि तो मला जगभर फिरवू शकेल तर मी त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे. माझे बोलणे ऐकल्यानंतर बाबांच्या चेहऱ्यावर खोल दुःख होते आणि बाबा म्हणू लागले, माझ्या डोळ्यात फक्त एकच व्यक्ती आहे. तू फक्त लग्नाची तयारी कर. आणि त्यांचे शब्द ऐकून मी आनंदाने भरून गेले. मला जे हवे होते ते मला मिळणारच होते. शेवटी मी एका श्रीमंत माणसाची पत्नी होणार होते. माझ्यासाठी यापेक्षा मोठा आनंद नव्हता. मी माझ्या वडिलांशी याबद्दल जास्त बोलू शकले नाही, पण मी आईला सांगितले की ज्याच्याशी बाबा माझे लग्न लावणार आहेत त्याला मला भेटायचे आहे. मला त्याच्याशी बोलायचे आहे.
मी एक आधुनिक मुलगी आहे आणि ज्याच्याशी मी लग्न करणार आहे त्याला भेटल्याशिवाय मी इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही. माझे ऐकून आई माझ्याकडे काळजीपूर्वक पाहू लागली आणि म्हणाली, तुला आमच्या दोघांवर विश्वास नाही का? आम्ही तुझ्यासाठी असा कोणताही निर्णय घेऊ का ज्यामुळे तुला नंतर त्रास होईल? मी आईचा हात धरला आणि म्हणाले, असं कधीच होऊ शकत नाही. मला माहीत आहे की माझ्यावर तुमच्याशिवाय जास्त कोणीही प्रेम करत नाही आणि तुम्ही मला दुखवण्याचा विचारही करू शकत नाही. माझे बोलणे ऐकून आई हसली आणि म्हणाली, मग तू काळजी का करतेस? आम्ही तुझ्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेऊ. मी माझ्या भावी पतीला एकदा भेटण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला माहीत नाही की आई आणि बाबा माझ्या भावी पतीबद्दल माझ्याशी का बोलत नव्हते. त्यांनी मला त्याचा फोटोही दाखवला नाही. मला त्याचे नावही माहीत नव्हते. जेव्हा माझे मित्र मला विचारायचे की मी कोणाशी लग्न करत आहे, तेव्हा मी शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहायचे. आता मी त्यांना काय सांगू? मला स्वतःला त्या व्यक्तीबद्दल काहीही माहीत नव्हते. मी माझ्या सर्व मैत्रिणींमध्ये एक आधुनिक मुलगी म्हणून प्रसिद्ध होते आणि आता माझ्यासोबत जे घडत होते ते मी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती. हे सर्व कदाचित जुन्या काळातही स्त्रियांसोबत घडले नाही, जे या काळात माझ्यासोबत घडत होते. पण मला माझ्या पालकांवरही विश्वास होता की माझी आवड ओळखून ते माझ्यासाठी असा मुलगा शोधतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्नाचा दिवस जवळ येत होता, पण आतापर्यंत माझ्या सासरच्या घरातून कोणीही माझ्या घरी आले नव्हते. मी माझ्या आईला विचारले, तेव्हा ती म्हणाली, तुझा होणारा नवरा जगात एकटाच आहे. त्याचे आईवडील खूप वर्षांपूर्वी वारले. त्याला भाऊ बहीण नाहीत आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी त्याचे चांगले जमत नाही. तो एकटाच राहतो. आणि हे ऐकल्यानंतर मी आणखीच आनंदी झाले. मलाही मोठ्या सासरचे घर आवडले नाही. मलाही निर्बंधाखाली जगायचे नव्हते. मी अनेकदा ऐकायचे की सासू खूप क्रूर असते, ती तिच्या सुनेचा छळ करते. कधीकधी असेही ऐकायला मिळाले की सासू तिच्या सुनेला जिवंत जाळते. ती तिच्या मुलाला आणि सुनेला एकमेकांशी भांडायला लावते. ते त्यांच्या विरुद्ध कट रचतात. आणि ही समस्या इथे अस्तित्वात नव्हती. मला या गोष्टींचा सामना करावा लागला नाही. याबद्दल मी देवाचे खूप आभार मानते. मग माझ्या लग्नाचा दिवसही आला. मी वधूची वेशभूषा केली आणि मंडपात जाऊन बसली. आईने माझ्या चेहऱ्यावर मोठा पदर घातला होता, त्यामुळे मला काहीही दिसत नव्हते. आयुष्यात पहिल्यांदाच मी गोंधळून जात होते. मी सर्व विधी शांतपणे करत होते, पण मी अजून त्याचा चेहरा पाहिला नव्हता. आता माझ्या मनात ही उत्सुकता निर्माण झाली होती की मी त्याला पाहावे. शेवटी त्यात असं काय आहे जे माझ्या आईवडिलांनी माझ्यापासून लपवून ठेवलं आहे? मला माझ्या पतीसह पाठवण्यात आले. मी आईला मिठी मारली आणि खूप रडले. माझ्या आईने मला खूप प्रेमाने वाढवले आणि आता माझा नवरा माझ्याशी कसा वागेल कोणास ठाऊक. माझा नवरा माझ्याशी कधीही वाईट वागू शकणार नाही याची मला खात्री होती. तो मला कधीही त्रास देऊ शकत नाही. आणि मग जेव्हा मी फुलांनी सजवलेल्या बेडवर बसून माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते, माझ्या हृदयाचे ठोके जलद होत होते. मला लाज वाटत होती आणि माझे मन घाबरत होते. मी माझ्या नवऱ्याला पहिल्यांदाच भेटणार होते, त्यामुळे मला खूप भीती वाटत होती. मग जेव्हा तो दार बंद करून माझ्या समोर बसला आणि माझा हात त्याच्या हातात धरला आणि जेव्हा मी डोळे वर करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले, तेव्हा माझ्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. पण हे स्वप्न नव्हते, हे सत्य होते. इतके भयानक सत्य जे कधीही बदलू शकत नव्हते. आणि मग तो माझ्याकडे हसत होता. काय प्रकरण आहे? मला तुझ्या डोळ्यांसमोर पाहून तुला विश्वास बसला नाही का? तो विनोदी मूडमध्ये दिसत होता. त्याच्या डोळ्यात मला फक्त माझ्याबद्दल प्रेम दिसत होते, पण माझ्या नजरेत फक्त त्याच्याबद्दल द्वेष होता.
कारण माझ्या समोर बसलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून नील होता, जो माझ्या वडिलांचा नोकर होता, त्याच्या ऑफिसमध्ये काम करायचा. आणि आता माझ्या वडिलांनी माझ्या स्वतःच्या नोकराला माझा नवरा बनवले होते. मला खूप राग आला. मला माझ्या वडिलांचा तिरस्कार वाटत होता. मग मी त्याला माझ्यापासून दूर ढकलले आणि ओरडले, तुझी या खोलीत येण्याची हिंमत कशी झाली? माझा नवरा कुठे आहे? आणि तू इथे काय करतोयस? माझ्या कृतीवर तो रागावला आणि माझा हात मुरडू लागला आणि म्हणाला, मी तुझा नवरा आहे. तुझ्या आईवडिलांनी तुझे लग्न माझ्याशी लावून दिले आहे. जर देवाने तुला चांगले रूप दिले असेल, जर तुमच्या वडिलांना संपत्ती मिळाली असेल, याशिवाय तुमच्यात इतर कोणते गुण आहेत? त्याच्या बोलण्याने मला आणखीनच राग आला आणि अपमान केल्यावर मला रडावंसं वाटलं. पण मी रडले नाही. मग मी म्हणाले, तू एक गरीब माणूस आहेस, ज्याच्याकडे काहीही नाही आणि रिकाम्या हाताने आहेस. तू मला काहीही देऊ शकत नाही. मग मी त्या खोलीकडे एक नजर टाकली. ती एक लहान खोली होती आणि अगदी साधी होती. फर्निचरही सामान्य होते आणि आता मला माझ्या नशिबावर रडावेसे वाटत होते. माझ्या आईवडिलांनी माझ्यासोबत काय केले? त्यांना माहीत होते की मला कशा प्रकारचा नवरा हवा आहे. मग बाबांनी हे सगळं का केलं? पण असं वाटत होतं की नील माझ्या वागण्यावर परिणाम करत नव्हता. तो मला सांगू लागला, कपडे लवकर बदल आणि ये, मला झोप येत आहे. त्याच्या शब्दांचा अर्थ समजल्यावर मला धक्काच बसला. मला त्या व्यक्तीसोबत एक क्षणही घालवायचा नव्हता आणि तो माझ्याकडून काहीतरी वेगळंच मागत होता. तेव्हा मी त्याच्याशी द्वेषाने बोलले, तू माझ्यापासून दूर राहा. मी तुला माझा नवरा म्हणून कधीच स्वीकारणार नाही. माझे हे ऐकून तो खूप रागावला आणि तसाच तो रागाने माझ्याकडे सरकला आणि मग त्याने त्या रात्री मला जबरदस्तीने पकडले. सकाळी डोळे उघडले तेव्हा नील खोलीत कुठेच नव्हता. मी बेडवर झोपले होते आणि रात्री घडलेल्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून तरळू लागल्या. त्याने स्वतःला माझ्यावर लादले होते. हे सर्व आठवून मी खूप रडू लागले. माझ्या नशिबाने माझ्यावर जे केले त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या आईवडिलांना माहीत होते की मी अशा व्यक्तीसोबत राहू शकत नाही. तरीही त्यांनी मला त्याच्याशी लग्न का करायला लावले? रडण्यामुळे माझी तब्येत बिघडली. मला ताप आला आणि मला खूप वेदना होत होत्या. संध्याकाळी मी डोळे उघडले तेव्हा माझे आईवडील माझ्या शेजारी बसले होते. आई मला विचारत होती, कशी आहेस? आई माझ्याकडे आली तेव्हा मी रागाने तोंड फिरवले. मला त्यांचा चेहराही पाहायचा नव्हता. माझ्या या कृतीने माझे पालक खूप दुःखी झाले, पण त्या दोघांनी मला दिलेला त्रास कमी नव्हता. मग माझे वडील उदास स्वरात मला म्हणू लागले, नेहा काय झाले? तू हे का करत आहेस? आम्ही तुझे पालक आहोत, तुझे शत्रू नाहीत. मी तुमच्यासाठी जो काही निर्णय घेतला आहे तो मी काळजीपूर्वक विचार करून घेतला आहे. नील एक चांगला मुलगा आहे. माझे आई वडील बराच वेळ माझ्यासोबत बसले, पण मी त्यांच्याशी अजिबात बोलले नाही. संध्याकाळ रात्रीत बदलली होती. मी माझ्या खोलीत असेच उदास बसले होते. मग नील तिथे आला आणि म्हणाला, ते तुझ्या आईवडिलांचे घर आहे, पण हे माझं घर आहे. मी नोकर ठेवू शकत नाही. घरातील सर्व कामे तुम्हाला करावी लागतील. आधी मला काहीतरी खायला दे आणि मग घर स्वच्छ कर. नीलचे हे ऐकून माझे डोळे पाणावले. मी ते कधीच करू शकले नाही. मी कधीही हातांनी पाणी प्यायले नव्हते आणि हा माणूस मला घरकाम करायला सांगत होता. हा माझा स्पष्ट अपमान होता. मी लगेच माझे कपडे बदलले आणि त्याला सांगितले, मी आता इथे राहणार नाही. मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे. मला भूक लागली होती. मी विचार करत होते की तो गरीब असला तरी त्याच्या घरी काम करण्यासाठी एक नोकर असेल, पण मला हे माहीत नव्हते की मला स्वतःलाच काम करावे लागेल.
मला अंडे कसे उकडायचे हेही माहीत नव्हते. स्वयंपाक करणे तर खूप दूरची गोष्ट होती. पण त्याने जबरदस्तीने मला थांबवले आणि म्हणू लागला, आता तुम्ही येथून कुठेही जाऊ शकत नाही. तुझ्या आईवडिलांनी सांगितले आहे की तू माझ्या परवानगीनेच हे घर सोडू शकतेस. आणि जर तुला इथे राहायचे असेल तर तुला माझ्या इच्छेनुसार राहावे लागेल. मी सांगतो तसे कर. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माझा नवरा असे वागेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. तो वॉशरूममध्ये गेला तेव्हा मी लगेच घराबाहेर पडून गेले आणि तिथून ऑटो पकडला. आयुष्यात पहिल्यांदाच मी ऑटोने प्रवास करत होते. आता मला असं वाटू लागलं की माझं आयुष्य संपलं आहे. आनंदाच्या नावाखाली माझ्याकडे आता काहीही उरले नव्हते. माझ्या आईवडिलांचे माझ्याशी काय वैर होते हे मला माहीत नाही. मी आईला सांगितले की मी आता तुझे तोंडही पाहणार नाही. पण नीलचे वर्तन पाहून मी माझ्या पालकांना माझे खरे हितचिंतक मानू लागले. घरी पोहोचल्यावर मी आईला मिठी मारली आणि जोरात रडू लागले. घरातील नोकरही तिथे उपस्थित होते. माझी आई काळजीत पडली. मग ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि म्हणाली, नोकरांसमोर हे नाटक करू नकोस. तुला काय झालं? पण मी रडत राहिले. यावेळी आई म्हणू लागली की मला माहीत आहे की नील खूप चांगला मुलगा आहे. त्याने असे काहीही केले नसते ज्यामुळे तुला त्रास होईल. तू काहीतरी केलं असशील. तू घर का सोडलेस ते सांग. मला नुकताच नीलचा फोन आला. तो तुझ्याबद्दल विचारत होता. तू इथे पोहोचली की नाही? हे ऐकून मी आईकडे पाहू लागले. लग्नानंतर प्रत्येकाचे पालक बदलतात का? किंवा फक्त माझ्याच पालकांनी डोळेझाक केली? मी त्यांना सांगितले की सुरुवातीला घर खूप लहान होते आणि त्याहूनही वर तिथे नोकरही नव्हता. मी इतक्या लहान घरात राहू शकत नाही. काम करणे तर दूरच. तुम्हाला माहिती आहे की मला फक्त धूळ पाहूनच ॲलर्जी होते. हे ऐकून आई शांतपणे माझ्याकडे पाहत होती आणि काही वेळाने नीलही तिथे आला. तो म्हणू लागला, ती मला न सांगता इथे आली. त्याला पाहून आई म्हणू लागली, आजपासून जर तू पुन्हा असं केलंस आणि तुझ्या नवऱ्याच्या परवानगीशिवाय घराबाहेर पडलीस तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद होतील. तू फक्त नीलसोबतच या घरात येऊ शकतेस. पण त्याला रागवून नाही. ती इतक्या कठोर स्वरात बोलू लागली की माझे डोळे आश्चर्याने उघडे राहिले. माझ्याशी वागण्यात अजिबात सौम्यता नव्हती आणि नीलही हसत होता. आता ते तुझं घर आहे. माझ्याशिवाय या जगात तुझे कोणीच नाही. मग तू मान्य का केलं नाहीस? आता इथून जाऊया. तो माझ्या कानात कुजबुजला. हे ऐकून मी त्याच्याकडे भयभीत नजरेने पाहिले आणि आईनेही माझ्यापासून तोंड फिरवले. मी पुन्हा माझ्या त्याच छोट्या घरात परतले आणि मग नीलने झाडू आणला आणि मला दिला. तो म्हणू लागला, संपूर्ण घर स्वच्छ करा. तोपर्यंत मी बाहेरून काहीतरी खायला घेऊन येईन. आणि साफसफाई करतानाही माझी तब्येत पुन्हा पुन्हा बिघडत होती. मी झाडू तिथेच टाकला आणि पुन्हा रडू लागले. जेव्हा माझे पती घरी आले तेव्हा मला असे बसलेले पाहून ते पुन्हा रागाने बोलू लागले, ही पद्धत काय आहे नेहा? जाण्यापूर्वी मी तुला काय सांगितले होते? तू हे छोटे कामही करू शकत नाही? आणि मी शांतपणे उरलेले काम पूर्ण करायला सुरुवात केली. मग मला जाणवले की हे काम मला वाटले तितके कठीण नव्हते. मग माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी स्वतःसाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी माझ्या हातांनी अन्न गरम केले. आता नील मला रोज सकाळी उठवून सांगायचा की त्याला ऑफिसला जायचे आहे. माझ्यासाठी नाश्ता बनव आणि घरातील बाकीची कामे वेळेवर पूर्ण कर. जर कोणी तुझ्या घरी येऊन ते घाणेरडे घर पाहिले तर तो तुझ्याबद्दल काय म्हणेल? त्याच्याकडून रोज रोज तेच ऐकल्यानंतर मी त्याच्याकडे रागाने पाहत राहायचे. मला माहीत होतं की जर त्याने माझ्याबद्दल आई-बाबांकडे तक्रार केली तर मला पुन्हा त्यांच्याकडून फटकार सहन करावी लागेल. बऱ्याचदा शेजारच्या एखाद्या बाई घरी यायच्या आणि मला पाहून आश्चर्यचकित व्हायची. तू खूप सुंदर आहेस.
मी त्यांचे संभाषण शांतपणे ऐकत असे. हळूहळू मी या कामांमध्ये अर्धवट गुंतले आणि आता मी माझ्या मित्रांपासूनही दूर राहू लागले. माझे ते सर्व मित्र ज्यांना माझ्या नशिबाचा हेवा वाटायचा आणि माझ्या सौंदर्याचे कौतुक करताना ते कधीच थकायचे नाही. आता जेव्हा जेव्हा ते मला या अवस्थेत पाहायचे तेव्हा त्यांना माझ्याबद्दल दया यायची. मग मी एक एक करून त्या सर्वांशी बोलणे बंद केले. त्या दिवशी मी आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहत होते. माझे मित्र खरे सांगत असत. मी पूर्णपणे बदलले होते. माझे सौंदर्य हळूहळू कमी होत चालले होते. मग त्याच दिवशी मी माझ्या नवऱ्याला सांगितले की मला पार्लरमध्ये जायचे आहे. बराच वेळ झाला मी ब्युटिशियनची अपॉइंटमेंट घेतलेली नाही. नाहीतर मी महिन्यातून एकदा किंवा दोनदा तिथे नक्कीच जायची. माझे हे ऐकून तो मला सांगू लागला की मी तुझा हा खर्च उचलू शकत नाही. मी एक गरीब माणूस आहे. मी तुम्हाला 2 वेळचे जेवण देतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या दिवसापासून मी कधीही माझ्या आईवडिलांना भेटायला गेले नाही. मला त्यांचा चेहरा पाहण्याचीही इच्छा नव्हती. मग त्यांनी माझ्यासोबत हे सगळं का केलं? त्यांनी माझ्याकडून कोणत्या जन्माचा सूड घेतला? मला माझ्या नवऱ्यावरही राग येत होता. पण त्या दिवशी माझा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता आणि त्याच्याबद्दलच्या माझ्या भावनाही बदलू लागल्या होत्या. त्या दिवशी तो मला पहिल्यांदाच बाहेर जेवायला घेऊन गेला. त्या दिवशी तो ऑफिसमधून लवकर घरी आला. मग तो म्हणाला, तू चांगली तयारी कर. मग तुला एका ठिकाणी घेऊन जायचे आहे. आणि मग मी अनिच्छेने तयार झाले आणि त्याच्यासोबत आले. मी आयुष्यात पहिल्यांदाच बाईकवर बसले. सुरुवातीला मला भीती वाटत होती की मी पडेन, पण नंतर मला ते आवडायला लागले. तो मला एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. खूप दिवसांनी मी घराबाहेर पडले आणि इतके दिवस मी फक्त साधे अन्न खात होते. असे अन्न खाऊन लोक जगू शकतात याची मला कल्पना नव्हती. पण आता मी अशा लोकांसोबत राहत होते. मी माझं आयुष्य असंच जगत होते आणि आता मला हे सगळं कठीण वाटत नव्हतं. उलट सगळं मला सामान्य वाटू लागलं होतं. आमच्या आजूबाजूला आमच्यासारखे सामान्य लोक होते, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर शांतता दिसत होती. त्यांना आयुष्यात दुःखच नाही असे वाटत होते. आता मला हे सगळं आवडायला लागलं होतं. आम्ही परत जायला निघालो तेव्हा वाटेत बाईक बिघडली. नील मला म्हणू लागला, ही बाईक इथेच बिघडणार होती. हा एक सुनसान रस्ता आहे. इथे कोणीतरी चोर येऊ शकतो. त्याचे बोलणे ऐकल्यानंतर मला काळजी वाटली. तेवढ्यात तिथे एक गाडी थांबली. काही मुलं त्या गाडीतून खाली उतरली आणि माझ्याशी गैरवर्तन करू लागली. पण हे पाहून माझ्या नवऱ्याचे रक्त रागाने उकळले. तो एकटाच त्या लोकांशी लढू लागला. या सगळ्या दरम्यान माझा नवरा गंभीर जखमी झाला. मी ओरडत होते, रडत होते. मी खूप घाबरले होते. मला माहीत नाही की हे लोक आमचे काय करणार होते. तेवढ्यात तिथे आणखी काही लोक आले आणि ती मुले तिथून पळून गेली. मी आणि माझा नवरा त्यांच्या तावडीतून सुटलो. आम्ही घरी आलो तेव्हा माझा नवरा गंभीर जखमी झाला होता. मी त्यांच्या जखमांवर औषध लावले. मग मी त्याला विचारले की माझ्यामुळे तू स्वतःला का अडचणीत आणलेस? माझ्या प्रश्नावर तो विचित्र नजरेने माझ्याकडे पाहू लागला. तो म्हणू लागला, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा सन्मान राखणे हे माझे कर्तव्य आहे. मी तुला त्या लोकांच्या हाती कसे देऊ शकतो? आणि त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच त्याच्याबद्दलच्या माझ्या मनातल्या भावना बदलू लागल्या आणि माझ्या हृदयातही त्याच्याबद्दलच्या प्रेमाची ठिणगी उमटू लागली. त्यानंतर माझा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला. जे काम मी पूर्वी अनिच्छेने करायचे ते आता मी आनंदाने करू लागले आणि हे काम करताना मला अजिबात वाईट वाटले नाही. पण तरीही मी माझ्या पालकांना भेटायला गेले नाही. मला माहीत नाही की मला त्यांच्याशी सामना करावासा का वाटत नव्हता. पण हळूहळू मला या आयुष्याची सवय झाली आणि मग मला माझ्या अस्तित्वात एक नवीन जीवन जाणवले. मग आम्ही दोघे इतके आनंदी होतो की आमचे पाय जमिनीवर राहत नव्हते. पण मी माझ्या मुलाला असे जीवन देईन की नाही याची मला काळजी वाटत होती.
ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. मी स्वतः अशा आयुष्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या नवऱ्याला यात काही अडचण नव्हती. तो मला म्हणायचा, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आपल्या मुलाच्या नशिबात जे काही आहे ते त्याला मिळेलच. आणि मग इतके त्रास आणि वेदना सहन केल्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला. त्या दिवशी पहिल्यांदाच मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण आली आणि मी त्यांना आठवून रडू लागले. असं वाटत होतं की जणू माझा नवरा माझ्या भावना समजून घेत आहे. त्याने मला सांगितले की माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. त्याचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. तुम्हाला काय म्हणायचे आहे? कसलं आश्चर्य? मग त्याने माझे आईवडील जिथून खोलीत प्रवेश करत होते त्या दाराकडे बोट दाखवले. मला पाहून आईने मला मिठी मारली आणि माझे वडीलही त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. मग मी आईकडे तक्रार करू लागले, तुला माझी आठवण आली नाही का? तू मला स्वतःपासून दूर केलेस. मग आई हसतच म्हणू लागली, नील आम्हाला तुझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट सांगत असे. आम्ही तुझ्याबद्दल ज्या पद्धतीने विचार केला, ज्या पद्धतीने आम्ही तुला घडवू इच्छित होतो आणि सर्व काही नीलच्या योजनेनुसार घडले. म्हणूनच आम्ही दोघांनीही आमच्या हृदयावर दगड ठेवला. आईने जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. तेवढ्यात मी म्हणाले, कसली योजना? मग तिघेही एकमेकांकडे पाहून हसले. तो म्हणाला, खरं तर आम्ही तुला खोटे सांगितले की नील एक गरीब माणूस आहे. खरं तर नील गरीब माणूस नाही, पण तो एका मोठ्या गिरणी मालकाचा मुलगा आहे. तो एक व्यापारी आहे. त्याच्या आईवडिलांचे निधन झाले आहे. हे खरे आहे. तो जगात एकटा आहे, पण तो गरीब आहे हे खोटे आहे. नीलने तुला पाहिले तेव्हा त्याला तू आवडायला लागलेस, पण जेव्हा त्याला कळले की तू गरिबांचा द्वेष करते तेव्हा त्याला ते आवडले नाही. आणि मग ही संपूर्ण योजना त्याची होती. आम्हाला असेही वाटत होते की तू गरिबांचा द्वेष करणे थांबवावे, कारण ते देखील आपल्यासारखेच मानव आहेत. तुझ्या अहंकाराबद्दल तुला शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा नव्हती. म्हणूनच तुझा अभिमान संपवण्यासाठी आणि तुला मानवतेचा धडा शिकवण्यासाठी आम्ही हा संपूर्ण खेळ आखला. आई जे म्हणाली त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता आणि मी नीलकडे शंका न घेता पाहू लागले. माझ्या डोळ्यात तक्रार आणि राग होता. त्याने कान धरले आणि म्हणाला, मी हे सर्व तुझ्यासाठी केले आहे. आता या विषयावर माझ्याशी भांडू नकोस. त्याच्या बोलण्यावर मी हसले, पण जणू काही माझ्या आत शांती उतरली आहे असे मला वाटले. माझ्या मुलाचे भविष्य काय असेल याचा विचार करून मी काळजीत असे आणि आता मला कळाले की माझ्या पतीकडे संपत्तीची कमतरता नाही. मग जेव्हा मला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा नील मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचा मोठा बंगला पाहून माझे डोळे आश्चर्याने उघडले. माझ्या वडिलांकडेही इतके मोठे घर नव्हते. मग माझे आश्चर्य पाहून तो हसला. तो म्हणाला, ही तुमची भेट आहे. पहिले म्हणजे तू मला खूप आनंद दिला आहेस आणि दुसरे म्हणजे तू बदलली आहेस. तू अगदी तशीच झाली आहेस जसा मी तुला बनवू इच्छित होतो. म्हणूनच मी विचार केला की तुमची शिक्षा थांबवावी आणि तुम्हाला सत्य सांगावे. मला माझ्या वागण्याची लाजही वाटली. मला माहीत नाही की मी गरिबांचा आणि त्यांच्या जीवनाचा का तिरस्कार करायचे. मला वाटायचे की जर लोक गरीब असतील तर ती त्यांची स्वतःची चूक आहे. ते कष्ट करत नाही, त्यांना जास्त कमाई करायची नसते, म्हणूनच ते श्रीमंत लोकांपेक्षा मागे राहतात. पण आता मला कळाले की हे सर्व देवाची देणगी आहे. तो काही लोकांना संपत्ती देतो तर काहींना दुसरे काही आशीर्वाद देतो. आणि जर ती संपत्ती किंवा इतर कोणतेही वरदान आपल्याला दिले गेले तर आपण त्याचा अभिमान का बाळगू नये आणि इतरांना कमकुवत मानू नये. जी गोष्ट माझे आईवडील मला आयुष्यभर समजावू शकले नाहीत, नीलने फक्त एका वर्षात मला ते खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. आणि आता माझ्या मनातही गरिबांबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. मित्रांनो,
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला कळवा. कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.